पण एक खंत आहे, भले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या शिवनेरीवर झाला, नंतर हा किल्ला गेला परत मुघलांकडे, पण शिवाजी महाराजांना हा किल्ला का सर करता आला नाही याचं एक गुपित आहे. त्यासाठी आपण शिवाजी महाराजांना हा किल्ला का जिंकता आला नाही यावर आपण नंतर एक नेक्स्ट व्हिडिओ बनवू आपण, त्याचा पूर्ण इतिहास. आता आपण जाऊ बालेकिल्ल्याकडे, चला. हे बघा, तुम्हाला दिसेल बसण्यासाठी पद्धतशीर जागा केली आहे, टेबल आणि चेअर टाईप. हे बघा, म्हणजे सुविधा खूप चांगल्या केल्या त्या लोकांनी. इकडे डस्टबिन, हे बाटली डस्टबिन टाकायची की नाही ना, पकड हातात, बॅगेत टाके. बाटली संपली आमची एक, 50 रुपये डिपॉझिट दिले, नाही तर मग 50 रुपये नाही भेटणार. 50 रुपये भेटणार नाही आपल्याला परत. आता आपण चाललो आहे अंबरखानाकडे. अंबरखाना म्हणजे धान्याचे कोठार. जेव्हा आहे ना शत्रू आपल्यावरती हल्ला करायचे तेव्हा 2 ते 3 महिन्याचा साठा करून ठेवण्यासाठी धान्य. म्हणजे जर कोणी गडाला वेढा घातला दुश्मनने तर म्हणजे खाली वर उतरू शकत नाही. मग सैनिकांना, एवढे सैनिक जे असणार गडावर, त्यांचं खाण्यापिण्याचं काय, त्यासाठी अंबरखानाची निर्मिती झालेली असते. हे बघा, या इकडे एकदम थंड वाटते, जरा पण गरम नाही होते, सुंदर असं वाटतं. तिथं चादर टाकून झोपून जाऊ आता 2 तास, नंतर खाली उतरूया. बघा, हे धान्याचं कोठार आहे. आवाज थोडा घुमेल, कसा आहे आवाज येतो मला माहिती नाही, एवढं मोठं आहे बघा. म्हणजे इथे एवढा धान्याचा साठा करून ठेवू शकतो की 6 महिने काही न करता आरामशीर काढू शकतात. आणि एवढाच मोठा धान्याचा साठा जो आहे ना, पन्हाळगडावर पण आहे कोल्हापूरच्या, पण तो आपण ऐकून आहे, एवढा मोठा धान्याचा साठा तिकडे पण आहे, पण आपण तो पण एक्सप्लोअर करणार आहेत बहुतेक पुढच्या महिन्यात, पुढच्या महिन्यामध्ये, जूनमध्ये, तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल. पण हे धान्याचा साठा 1 नंबर आहे. किती मोठा आहे बघा, अजून तसाच आहे. मला वाटतं इथे जसेशी काळ येत गेला ना, तसंच याचं बांधकाम केलेलं आहे. तुम्हाला वर दिसेल बघा, दगडी विटांचं बांधकाम आहे, दिसते बघा, दगडी विटांचं बांधकाम आहे. आणि खाली दगड लावलेत, मोठे मोठे दगड आहेत. म्हणजे हळूहळू इकडे बघा, इकडे ही बाजू नवीन आहे, म्हणजे ही बाजू पडीक झालेली आहे. ठीक आहे, ही पडीक झाली होती, ही नवीन बनवलेली आहे आता त्यांनी. कारण बाहेरून जर तुम्ही बघितलं, पुनर्संवर्धनचं वन विभागाकडून काम चालू आहे ते. कारण की इथे बघून समजतं ही भिंती आत्ता बनवलेली आहे. आपलं सरकार खूप चांगलं काम करते, दखल अंदाजी घेतलेली आहे. एवढं बोलून काम चालू झालेलं आहे फायनली. रायगडावर पण होतं काम चालू होतं, प्रतापगडावर पण काम चालू होतं. आपले जे साहेब आहेत राज ठाकरे, त्यांनी प्रत्येक भाषणामध्ये बोलले वायफाय त्याचा करू नका. आणि बरोबर आपण दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन काय स्टॅच्यू बांधण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राचे गड किल्ले सुधरूया ना. लोक बघतील, आपल्या पुढच्या पिढीला पण काय घंटा दाखवणार. हा जो लाकडी दरवाजा आहे, हा लाकडी दरवाजा आहे ना, आत्ताच बनवला आहे, दिसतोय तुम्हाला, हा नवीनच आहे. या आतमध्ये एकदम थंड आहे, एकदम थंड. म्हटलं इथं माणूस चादर टाकून 2 तास आरामशी झोपेल. हे बघा, दरवाजा आत्ता बनवलेला आहे. चला बाहेर कसे होते सचिवालयाचे सचिवाचे वाडे. हे बघा, हे तसेच आहे सेम. भाऊ आपल्याला इकडे जायचं आहे. हो हो, ये चला. आता आपण जायचं आहे बालेकिल्ल्याकडे. हे बघा, हे बाहेरून दिसतात बघा कसे. वरती काय बघूया का?
काय नसणार आहे, कसं असणार वरती काय प्लेन आहे. अच्छा 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 हो. बाजारपेठ बघा जुन्नरची. या बाजारपेठीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झालेली आहे. म्हणजे या किल्ल्यांवरून शत्रूवर निरीक्षण किंवा बाजारपेठीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत होता. इकडे बघा पाण्याचा साठा करण्यासाठी पाण्याची टाकी दिसेल तुम्हाला. आता इथे बॅरिगेड टाकले त्यामुळे पुढे जाऊ शकत नाही आहे. ठीक आहे चला. हे एक टाकी आहे इकडे दिसेल बघा तुम्हाला किती खोल आहे. सेम ॲज इट इज एक पुढे पण आहे. अगोदरच्या टाक्या त्या छोट्या होत्या, या मोठ्या टाक्यात. आपण इथं आलेलो आहे. ही जी वास्तू आहे हिला बोलतात कमानी मशीद. याचा इतिहास आपण नंतर जाणून घेऊ. याचा इतिहास ते लिहिलेला आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. शिवकुजच्या उत्तरेकडील बाजूस दगडी कमानी मशीद आहे. या पूर्वाभिमुख संरचनेमध्ये एक मोठी खोली असून त्यात प्रार्थनेसाठी मेहराव आहे. येथील शिलालेखात ही मशीद इसवी सन 1616-17 साली बुऱ्हाण निजामशहा तिसऱ्याच्या कारकिर्दीत बनवली होती असे नमूद केले आहे. मध्यभागी विटांचे घुमट असून त्याच्या दोन्ही बाजूला मिनार आहे आणि त्याच्या खालील बाजूस कोरीव पाण्याचे टाके आहे. आता इमारत आपण बघितली बरोबर आहे. आता कोरीव पाण्याचे टाके बघूया आपण. दाखवतो बघा तुम्हाला किती. ही बघा ही आहे पाण्याची टाके दिसली. आणि ही आहे मशीद. चला आता आपल्याला तिकडे जायचं आहे स्थळावर, जन्मस्थळावर. चला चप्पल काढूया आपण पहिले इकडे. छान पाय खूप भाजत आहेत ॲक्च्युली. हे बघा तुम्हाला दाखवतो. दिसते ही इमारत आहे. महाराजांचे जन्मस्थान आहे. इथे महाराजांची लहानपणीच्या वस्तू, पाळणा या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आपण आज जाऊन बघू. नमस्कार मंडळी. आता आपण आहे महाराजांचा जन्मस्थळ आहे तिथे पहिल्या माळ्यावर आलेलो आहे आपण. खालती पाळणा घर आहे त्यांचं आणि वरती आपण आलेलो आहे.
ती रूम बंद होती. ती रूम बंद होती ॲक्च्युली. बंद ॲक्च्युली टाळा असतो तिथे, बाहेरून बघू शकतो तिथे. तुम्हाला वरचा भाग आता मी तुम्हाला द्यायच्या अगोदर तुम्हाला ते बघितलं ना तुम्ही, ते पूर्ण वरचा भाग आहे. आणि आता जिथे आम्ही उभा आहे ते एक विंडोसारखं आहे. हे बघा तुम्हाला दिसतं ही अशी एक विंडो आहे मोठी, ठीक आहे. आणि खाली ओपन स्पेस आहे आणि त्या साईडला मला वाटतं एक तलाव वगैरे आहे. तिथे आपण जाऊन बघूया काय आहे ते, ठीक आहे. चला आता आपण जाऊया खाली. खाली उतरतो आता आपण. अंधार आहे, जरा सांभाळून ये. ही आहे मागची बाजू. ऊनामुळे काय दिसतंय की नाही मला काय माहिती नाही. बघूया. आता आपण आलेलो आहे, पूर्ण रिकामं आहे. तुम्हाला दाखवतो बघा. आमचा जुन्नर तालुका. हे बघा, हा आहे बदामी तलाव. याचा आकार बदामासारखा आहे, बोलतात बदामी तलाव, ठीक आहे. आता आपण जाऊया कडेलोट टोक, ठीक आहे. चला आता आपण जाऊया कडेलोट टोकाकडे. आता बघूया, दाखवता ॲरो तर इकडेच दाखवला आहे. आता बघू आता कडेलोट टोक कुठे जाऊया. चला. प्रत्येक व्हिडिओच्या एंडला ना काहीतरी ट्विस्ट आम्ही ठेवलेला असतो, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा. कारण की तो जर मी पहिल्यांदाच ठेवलं तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणारच नाही. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, ठीक आहे. आता आपण जाऊया कडेलोट टोकाकडे. आता कडेलोट टोक बघूया आता काय कसा आहे. म्हणजे एक बुरुज टाईप असतो तो. पूर्वी जे लोक गुन्हे करायचे त्यांना, गुन्हेगारांसाठी कडेलोट बनवलेला आहे ॲक्च्युली. आता पण तोच पाहिजे. आता पण पाहिजे ना कडेलोट. जे लोक आत्ताचा कडेलोट असताना, खरं सांगतोय, आत्ताचा कडेलोट असताना एंडी 15-15 वर्ष 20-20 वर्ष केसेस नसतं चालल्या. सीधा कडेलोट, काम तमाम. स्त्रियांचा विनयभंग केला, कडेलोट. बलात्कार केला, बलात्काराचं कृत्य घडलं, त्याच दिवशी कडेलोट. त्याच दिवशी कडेलोट. सही संपलं, विषय संपला. ना केस, ना तारीख, ना अदालत. नाही मग केस डायरेक्ट. वकिलांचे पैसे कसे जमा? बरोबर, वकिलांना पैसे कसे मिळणार? बरोबर, हे पण बरोबर आहे. वकील आपल्याला भुके मरतील यार, त्याचा विचारच नाही केला मी. फायनली आपण पोचलो आहे कडेलोट टोक. हे बघा, हे बघा, आपण कडेलोट टोकाकडे पोचलो आहे. चला आज जाऊ. थोडंसं वाकून जावं लागेल. तुम्ही याल तिथे लक्षात ठेवा, तुम्हाला ॲटलिस्ट अर्ध्या वाकायचे पूर्ण. तटबंदी आहे कडेलोट टोक, ह्याला बोलतात. एवढं पण नाही आहे की कडेलोट, पण हे जे कडेलोट टोक आहे ना, रायगडपेक्षा पण जास्त उंच नाही आहे, पण माणूस मरतो. उंच नाही आहे पण माणूस मरणार. व्ह्यू बघा किती छान आहे, सुंदर.
सुंदर. कडेलोट टोक बघितलं आपण. एवढा उंच नाही आहे. आम्ही ॲक्च्युली रायगडवरती नाही केला कडेलोट टोक. तो पण असाच लांब होता. कडेलोट टकमक टोक सॉरी. ॲक्च्युली तो खूप चालायचं होतं आणि टकमक होता, हा कडेलोट आहे. हां टकमक आणि नाव टकमक दिले पण काम तेच आहे ना. चला रस्ता जरा ओबडधोबड आहे त्यामुळे पाय जरा दुखायला लागलेत. शूज पण वेगळे आहेत आमच्या दोघांचे. आज आम्ही चुकी गेली ॲक्च्युली. मला असं वाटलं की जास्त वॉक नाही करायला लागणार पण माझा चुकीचं होतं अंदाज. मी घालत होती शूज. ही घालत होते मी तिला बोललो नको घालू जाऊ दे कसं दिसेल या कपड्यांवर. बघा हे कपडे घालताना स्पोर्ट्स शूज कसं वाटेल. चांगलं वाटतं आपल्या शरीरासाठी घालतो आपण म्हणून मी बोललो नको घालूस. चला खूप सारा 7 दरवाजे लेण्या शिवाई देवीचं मंदिर महाराजांचं जन्मस्थळ कडेलोट आणि मी भावनुक झाली. ते श्रावणी भावनुक झाली पाण्याला बघून. पाण्याच्या टाक्या आणि कुठला खाणा होता तो धान्याच्या कोठाराचं नाव काय ते मोठं धान्याचं कोठार. थांबतो क्लिप पडला. धान्याचं कोठार बागा वेगवेगळ्या प्रकारची झाडं या सगळ्या गोष्टी आपण किल्ल्यांवर पाहिल्या आहेत. शिवनेरी किल्ल्यावर किल्ला मला खूप आवडला आम्हाला पण. आणि तुम्ही पण नक्की या किल्ला बघण्यासाठी. महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला आलेल्या माणसाने आयुष्यात एकदा तरी किल्ले शिवनेरी आणि किल्ले रायगड दर्शन करणं गरजेचं आहे. तुम्ही या नव्या पिढींना घेऊन या. आपले राजे मावळे सरदार यांचा इतिहास आपल्या मुलांना सांगा. कारण की हे सगळ्या गोष्टी ना त्या लोकांना वाचून नाही समजणार जोपर्यंत प्रॅक्टिकल होत ना तोपर्यंत. कळलं. व्हिडिओ बनवायचा मला आता लक्षात आलं. चल 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 दमली की काय. ॲक्च्युली दमालाच होणार. मला पण दमाला झालेलं आहे. आज आपण कॅमेऱ्याने न शूट करता फोनने शूट करतो आहे कारण की झूम करणं काय काय गोष्टी झूम करून दाखवायच्या असतात त्याच्यामुळे. हां म्हणजे कुठे कोरीव काम आहे काय आहे त्याच्यामुळे आम्ही आज फोन यूज केलेला आहे आणि नवीन सेल्फी स्टिक यूज केलेली आहे. गिम्बलर यूज नाही केला आणि ॲक्शन कॅमेरा पण यूज नाही केला. ओन्ली फोन. तो खूप गरम झालेला आहे ॲक्च्युली. ऊन खूप आहे. चला आता भेटूया गडाच्या खाली. उतरायला पण अर्धा तास लागेल आहे ॲक्च्युली. काय नाव तुझं. भक्ती. भक्ती. कुठून आलीस तू. राहायला कुठे. कुठे काय बोलते. हॅपी व्हॅली. ठाणे. ठाण्यात राहते तू. अरे वा. आम्ही वसईमध्ये राहतो. गाव कुठलं तुमचं. दरोडी. ओके. आमचं अहमदनगर अहिल्यानगर. तुम्ही आता दरोडीवरून आलात डायरेक्ट ठाण्यावरून आले. अरे वा. कसा वाटला किल्ला. आवडला. चॅनेलवर तुझा व्हिडिओ येणार हा पुढच्या आठवड्यामध्ये. मग बघा. मग तुझ्या मैत्रिणींना पण दाखव. बघा मी या ब्लॉगमध्ये आहे. सबस्क्राईब करा. बोल 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 बोल. चॅनलला सबस्क्राईब करा.
मी येणार या ब्लॉग मध्ये, तुम्ही नक्की बघा. अरे बोल. बोला. कसा वाटला तुम्हाला किल्ला? चांगला वाटला. सगळं बघितलं सगळ्यांनी, लहान मुलांनी ना. हा ते बघ किती छोटी छोटी मुलगी आहे बघ. आपली मुलं घरात बसले, मोबाईल वरती गेम खेळत. हा व्हिडिओ पुढच्या आठवड्यामध्ये बघायला मिळेल तुला वीकेंडला. ठीक आहे. वरती येणार. हा युट्यूब वरती येणार. मग तुझ्या मैत्रिणींना सांग सबस्क्राईब करायला, मग त्यांना तू पण दिसणार. ठीक आहे. बोल त्यांना. मग पप्पाने उचलून घेऊन गेले मला. मी नाही चालली. येताना चालली, आता जाताना दमली. किल्ले जायचं बघायला. तू बोलू शकते फ्युचर मध्ये तुझ्या मुलांना की माझे बाबा मला खांद्यावर बसून किल्ले घेऊन बघायला घेऊन जायचे. आम्हाला असं बोलायला चान्स नाही मिळाला, कारण आमच्या वडिलांनी घेऊन नाही गेले. कळलं? नशिबानेस तू. चला. हा थँक्यू. नवीन मित्र भेटलेले आहेत. काय नाव तुमचं? अमोल. तुमचं? सचिन. राहायला कुठे? वैजापूर. तू पण वैजापूर. मराठी माणसं मराठी ब्लॉगरला सपोर्ट नाही करणार तर कोण करणार? बरोबर. चला धन्यवाद. लोक चॅनल विचारून सबस्क्राईब करता येतात आपला, म्हणजे त्यांचं असं मत आहे मराठी ब्लॉगरला आपण सपोर्ट नाही करणार तर, मराठी माणूस सपोर्ट नाही करणार तर कोण करणार? व्हेरी गुड. आपापल्या ग्रुपमध्ये शेअर करतील. खूप छान आहे, ऐकून खूप बरं वाटतं. चला. किल्ले. श्रावणी दमली आहे ॲक्च्युली, कारण की आम्ही चुकीचं शूज चूज केलेले आहेत. तिने घातलेली आहे जात आहे तिने घातलेली आहे सँडल आणि मी घातलेली आहे लोफर्स. त्याच्यामुळे पाय खूप दुखत आहेत. थकायला नाही झालं पण पाय खूप दुखत आहेत. मी निघताना शूज घालत होती पण यांनी मला नाही बोललं नको घालूस म्हणून. माझी चुकी आहे बाबा, मान्य केली ना माझी चुकी आहे तर काय वरती मान्य कर की तुझी चुकी आहे. हा माझी चुकी आहे. नेक्स्ट टाइम पासून शूज, आता आपण जाणार ना नेक्स्ट उद्या शूज घालूया दोघे. मी तर नाही आणले शूज, नवीन घ्यायला पाहिजे मला शूज. ते गेलेत कामातून. ठीक आहे. कनेक्ट राहा. आता गड आपण उतरतोय खाली. ऑलमोस्ट आपण 10 मिनिटात खाली जाऊ आता. काय ते बसण्यासाठी सोय बघा किती छान केली आहे. हे बघा थकल्यानंतर बसण्यासाठी सोय बघा किती छान केली. 5 स्टार हॉटेलमध्ये असतात नाही बघा. हे बघा तुम्हाला दाखवतो इकडे बघा. आपल्या राजांचे गड बरोबर बोलते, एक नंबर बोललेली आहे. ही ओळ मी थंबनेल मध्ये देणार. राजांचे गड किल्ले आपले महाराजांचे 5 स्टार हॉटेल पेक्षा कमी नाही आहेत. किती सुंदर सोय बघा इथं. ग्रीनरी वगैरे जसे हॉटेलच्या बाहेर असतात ना मोठे मोठे हॉटेल. वनसंवर्धन या लोकांनी सगळं. आणि तू काय बोलत होती इथे काय? हे काय? हे काय जाते? हे जातंय दळायचं जात मध्येच आहे बघा ना. हे इथे ठेवलंय कोणी आहे ना इकडे. इथे कोणीतरी ठेवलंय आणून ते. बाकी काय नाही. जुनं आहे खूप खूप वर्ष काढली. चाक वाटते मला. अगं नाही रे बाबा जातंय. तिथून धान्य बाहेर येतं. असं काय करते तू? इथून वरतून टाकतात तिथून धान्य बाहेर येतं. चला. कसला व्हिडिओ? पीर खाली उतरताना पीर दरवाजाच्या बाहेर आलोय आणि तिथे जस्ट सहज माझं लक्ष गेलं. हा दगड जो खाली आलेला आहे नैसर्गिकरित्या तयार झालेला त्याचा आकार बघा. नक्की कमेंट करून सांगा. नक्की कमेंट करून सांगा की काय आहे हे. एक बघा ना, एक चेहरा दिसतोय. तुम्हाला दिसेल बघा. चेहरा दिसतोय. डोळे, नाक, तोंड, डोकं. नक्की कमेंट करून सांगा नक्की काय आहे. शिवजन्मभूमी जुन्नर. इथे एक छोटंसं स्मारक बनवलेलं आहे आणि एक्झॅक्टली त्याच्या समोर आहे चौकात महाराजांचं स्मारक आहे. मागून शूट करतोय. हे महाराजांचं स्मारक आहे. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो. आपला शिवनेरी किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे. खाली उतरतो आहे. स्मारकाकडे उतरलो आहे आम्ही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा.
कारण खूप ऊन होतं आणि खूप तकायला झालं, ॲक्च्युली दमायला झालं. त्याच्यामुळे हळूहळू म्हणजे आपण किती वाजता चढलेलो वरती? 11:30 ते 3:30 एक 3 तास 4 तास 4.5 तास. ठीक आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.